Like, subscribe and get notified. A group of Marathi lobbyists submitted a memorandum to the director of the Directorate of Official Language, Panjim, demanding that the Goa Public Service examinations be also conducted in Marathi. They also demanded that the government offices boards should also be in Marathi. The memorandum was signed by Advocate Shivaji Desai, Dr. Anuja Joshi, Chandrakant Gawas, Madhav Satwani, and others. जो गोवा सरकार गोवा नोकर भरती आयोगाची जी परीक्षा आहे जी सरकार घेते त्या परीक्षेला कोकणीची जी सक्ती करण्यात आलेली आहे त्या संदर्भात आमचा विषय होता आणि आमची मागणी ही होती की मराठीतूनही परीक्षा घेण्यात यावी अशी आमची मागणी होती। आणि त्याचबरोबर आमची दुसरी एक मागणी अशी होती की गोव्यातली जी सगळी सरकारी कार्यालये आहेत त्या सरकारी कार्यालयाचे जे नामफलक आहेत ते मराठीतून व्हायला पाहिजे। आणि या अनुषंगाने आज आम्ही सत्तरीतले मराठी प्रेमी आणि त्याचबरोबर गोव्यातले मराठी प्रेमी आम्ही सगळ्यांनी श्री आदरणीय श्री प्रशांत शिरोडकर जे राजभाषा संचालक आहेत त्यांची आम्ही भेट घेतली आणि त्या भेटीनंतर त्यांनी आम्हाला सकारात्मक प्रतिसाद दिला आणि प्रतिसाद दिल्यानंतर त्यांनी सांगितलं की राजभाषा संचालनालय जे आहे ते मराठीतून नामफलक लावण्यासाठी प्रयत्न करत आहेत आणि त्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि त्याचा जो कॉम्प्लायन्स रिपोर्ट आहे तो पण त्यांनी आम्हाला दाखवला। आम्ही त्यांच्याकडे मागणी केली की आम्ही जे त्यांना निवेदन दिलेले आहे ते आमचं निवेदन आहे ते गोवा सरकारी नोकर भरती आयोग आहे त्या आयोगापर्यंत ते पोचवावं। त्यांनी आम्हाला हे पण आश्वासन दिलं की आमचं निवेदन ते त्यांच्यापर्यंत पोहोचवणार आहे। आणि आम्ही त्यांना ही गोष्ट सांगितली प्रकर्षाने की सरकारी खात्यामध्ये जे अर्ज असतात ते केवळ इंग्रजीतून केवळ कोकणीतून असता कामा नये तर त्याचबरोबर ते मराठीतून देखील असले पाहिजे। अर्ज म्हणजे उदाहरणार्थ कृषी खात्यातील समजा अर्ज असतील तर कृषी खात्यामध्ये एखादा कोकणीमधून अर्ज असेल तर त्याबरोबर मराठीतून अर्ज असणे आवश्यक आहे हे आम्ही त्यांना पटवून दिले। आणि आम्ही त्यांना सांगितलं की त्या दृष्टीने त्यांनी पत्रव्यवहार संबंधित खात्यांकडे करावं आणि त्यांनी आमची ती मागणी मान्य केली। आणि आम्ही त्यांना हे पण पटवून दिलं की गोव्यामध्ये मराठीला सहराजभाषेचा दर्जा आहे आणि तो सहराजभाषेचा दर्जा असल्या कारणाने मराठीला कुठच्याही प्रकारे डावलता येणार नाही। आज गोव्यामध्ये असंख्य प्राथमिक मराठी शाळा आहेत। या असंख्य मराठी शाळांमधून अनेक विद्यार्थी मराठीतून शिक्षण घेतात।